म्हणून इज इक्वल टू 9/5 गुणिले हा जो पार्ट तुम्ही गुणिलेमध्ये कन्वर्ट जर करत असाल तर याच्या छेदस्थानी असणारा 1 हा इनवर्स होणार, 1 वर जाईल आणि 3 खाली येणार, 1/3. आता 3 1 3, 3 3 किती 9. या ठिकाणी 3/5 आले. ओके, आता याचं जे आहे कॅल्क्युलेशन ते इथल्या इथंच करूया आपण. आडवा भाग काही जात नाही, उभा पण भाग जात नाही, म्हणून 18 7 124 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो 124/5. तो जो 124/5 आहे, इथून आपण ही स्टेप्स आपण घेऊया. 124/5 आणि प्लस हे किती 3/5 आणि प्लस आहे x इज इक्वल टू 25 झालं. आता या ठिकाणी असं आलेलं आहे. आता काय करायचं आपण, हा जो एवढा पार्ट आहे याला स्प्लिट करू. स्प्लिट म्हणजेच भाग देऊया. इथे 5 2 10 उरले किती 2 आणि 5 5 25, म्हणजे या ठिकाणी आला 1/5 झालं. 5 5 25 म्हणजेच या ठिकाणी येस 1/5 झाला. आता 25 याला दोहनमध्ये काय असं कोणतं चिन्ह असते तर प्लसचं चिन्ह असते. आपण प्लसचं चिन्ह डायरेक्टली असं लिहूया आणि प्लस हे 3/5 प्लस x बरोबर 25. मित्रांनो आता काय करायला लागेल माहिती आहे आपल्याला, हे जे 25 आहे हे पूर्णांकामध्ये आहे, बाकीचे हे 2 अपूर्णांक आहे. हे 25 जर आपण इकडे नेले तर म्हणजेच 25 इथले कट केले आणि इकडे प्लसचं ते मायनस होणार, म्हणजेच या ठिकाणी आले 0. आता आपला एवढाच पार्ट फक्त राहिला कोणता, 1/5 अधिक 3/5 अधिक x बरोबर 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, देअरफॉर हा जो 5 5 आहे यासाठी आपण 5 घेतो. एक ट्रिक्स आहे त्या ठिकाणी की जर छेद समान असेल तर 2 साठी एकच छेद घ्यायचा. या ठिकाणी 4 येते, 3 ने किती 4 झालं 4/5 प्लस x बरोबर काय 0. या ठिकाणी खरी मजा आहे. मग याचा काय आन्सर येते, x बरोबर हा जो 0 आहे तर 0 हा एवढा पार्ट मायनस करावा लागतो, कारण की तो बरोबरचं चिन्ह ओलांडून इकडे येते म्हणून. सो इथे 4/5 आलं. 0 वजा 4/5 जर म्हणत असाल तर काहींना असं वाटतं की 4/5 आन्सर येत असेल, परंतु 4/5 आन्सर येत नाही. 0तून 4/5 गेला तर 4/5च येणार, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा आहे म्हणून वजा येणार. सो x बरोबर -4/5 असं त्याचं आन्सर येते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. चला चेक करूया, राईट आन्सर आहे सेकंड.